मित्रांनो, 28 जुलै 2025चं हे एक शासन परिपत्रक आहे, ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापराबाबत काही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. काय ह्या सूचना आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया. तर बघा, प्रस्तावनामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे, की सध्याच्या डिजिटल युगात मीडियाचा म्हणजेच समाज माध्यम वापर माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो. सोशल मीडिया ही एक व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स, उदाहरणार्थ फेसबुक, लिंक्डइन, ब्लॉगिंग साइट्स, उदाहरणार्थ ट्विटर, एक्स, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, उदाहरणार्थ इंस्टाग्राम, यूट्यूब, इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स, उदाहरणार्थ उदाहरणार्थ व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि आणि कॉलॅबोरेटिव्ह टूल्स, उदाहरणार्थ डिस्कशन फोरम्स इत्यादी माध्यमांचा समावेश होतो. मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे, क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येते आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे, यामधून काही धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत. जसं की गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणून-बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यात मर्यादा असणे, तसेच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना, व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकृत अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आता शासनाचे काय निदर्शनास आलं आहे, की याचा गैरवापर केला जात आहे आणि म्हणून शासनानं आता काय म्हटलेलं आहे, तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 तयार करण्यात आले आहेत. सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात. वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत आणि त्यासाठी शासनानं काय केलेलं आहे, तर शासकीय कर्मचाऱ्यांना हे सगळं सोशल मीडिया वापरण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना काय आहे, सोशल मीडियाचा वापर करायचा आहे आणि ते जर का अशा पद्धतीने करू शकले नाही, तर त्यांच्यावर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक 1979 नुसार काय आहे, ते कारवाई केली जाणार आहे. तर आता काय त्यांना मार्गदर्शक सूचना आहेत, हे आपण बघूया. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी, आता यामध्ये कोणाचा समावेश आहे, तर सर्वप्रथम प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसह, याचा अर्थ प्रतिनियुक्तीने, करार पद्धतीने, बाह्य स्रोत किंवा नियुक्त केलेले कर्मचारी यांचा सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी, प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसह, म्हणजे या सगळ्यांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. त्यात काय, तर महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मग ते कराराने असू दे किंवा बाह्य स्रोताने असू देत किंवा थेट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडील धोरणांवर कृती प्रतिकूल टीका करू नये. याचा अर्थ असा आहे, की महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारताच्या देशाच्या कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडील धोरणांवर, म्हणजे चालू किंवा अलीकडील धोरणं जी आहेत, यावर धोरणांवर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये. म्हणजेच त्यावर टीका करायची आहे का, तर नाही करायची आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा. शासकीय कर्मचाऱ्यांचे त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत. म्हणजे काय करायचं आहे त्यांना, तर वैयक्तिक खातं वेगळं ठेवायचं आहे आणि सोशल मीडियाचं जे खातं आहे शासकीय, ते सुद्धा त्यांना वेगळं ठेवायचं आहे. केंद्र राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट्स, ॲप्स यांचा वापर करायचा नाही आहे. शासनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागीकरता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येणार आहे. कार्यालयीन कामकाज समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. म्हणजेच त्यांना काय सांगितलेलं आहे, तर संपर्क साधण्यासाठी, कार्यालयीन कामकाजाचा संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम याचा ते वापर करू शकणार आहेत. शासनाच्या विभागांच्या योजना, उपक्रम त्याच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्यास सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल, मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजेच बघा, तर एखाद्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे एखादा उपक्रम राबविला किंवा इतर काही गोष्टींचं केलं, तर त्यांना काय करायचं, सोशल मीडियावर मजकूर त्यांना ठेवता येणार आहे, परंतु स्वयंप्रशंसा त्यामध्ये त्यांना करायची नाही आहे. दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण
शासकीय वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजेच एखादे काम जे केलेलं आहे याचं काय आहे ते पोस्ट करू शकणार, परंतु स्वयंप्रशंसा होणार नाही याची त्यांनी खबरदारी घ्यायची आहे. याशिवाय वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो, वर्दी, गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादीचा वापर फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना टाळा. म्हणजे इथे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचं जे वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट आहे इथे फक्त तुमचा स्वतःचा प्रोफाईल फोटो ठेवू शकणार आहेत. इतर तुमचं जे काही वर्दी असेल, गणवेश असेल किंवा तुम्ही ज्या पदावर आहात याचा फोटो टाकून व्हिडिओ किंवा रील्स हे अपलोड करू नयेत. याशिवाय आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत. प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कार्यालयीन कागदपत्रके अंशतः तसेच पूर्णतः शेअर किंवा अपलोड, फॉरवर्ड करू नये. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे. आता यामध्ये त्याने सर्वात महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे, ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे ह्या ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत याचं जे कोणी पालन करणार नाही तर त्यांच्यावर काय आहे तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे परिपत्रक आहे. खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करून हे पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.